नमस्कार, माझ्या घरच्या स्वाद या नवीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत सणानिमित्त खाऱ्या शंकरपाळ्या. तर खाऱ्या शंकरपाळ्यांसाठी मी ते 2 वाटी मैदा घेतलेला आहे. जवळ-जवळ अर्धा किलो हा मैदा आहे. त्यानंतर बघा मी इथे घेतलेली आहे अर्धी वाटी रवा. अर्धी वाटी रवा घेतल्यानंतर मी इथे घेतलेला आहे 1 चमचा कस्तुरी मेथी. त्यानंतर मी इथे घेतलेला आहे जिरं अर्धा चमचा आणि तूप घेतलेलं आहे 2 चमचे. त्यानंतर मसाल्यांमध्ये बघा मी इथे घेतलेलं आहे हळद. हळद मी अर्धा चमचा घेतलेली आहे. त्यानंतर इथे मिरी पावडर घेतलेली आहे थोडीशी, एक अर्धा चमचापेक्षा थोडीशी कमी. त्यानंतर ओवा घेतलेला आहे इथे मी अर्धा चमचा. त्यानंतर बघा इथे आपल्याला जिरं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. भाजलेल्या जिऱ्याचा जो सुवास असतो, जो या शंकरपाळ्यांना लागतो, तो खूपच छान असतो. त्यामुळे जिरं हे जे आपल्याला पहिलं भाजून घ्यायचं आहे. भाजून घेतल्यानंतर जिरं आपल्याला क्रश करून सुद्धा यामध्ये घालता येतं आणि जो वास असतो जिऱ्याचा तो एकदम छान असा याला लागतो. त्यानंतर बघा इथे जिरं मी इथे भाजून घेतलेलं आहे ते मी काढून घेते. त्यानंतर मग आपण गॅस बंद करायचा आहे आणि या गरम तव्यामध्येच आपल्याला कस्तुरी मेथी टाकायची आहे. कस्तुरी मेथी सुद्धा आपल्याला एक 10 ते 12 सेकंद चांगली भाजून घ्यायची आहे. पावडर होती त्याची, मग आपल्याला ती काढून घ्यायची आहे. तरी मी ते कस्तुरी मेथी बघा एक 10 ते 12 सेकंद भाजून घेत आहे. कस्तुरी मेथी सुद्धा आपण आता काढून घेऊयात. कस्तुरी मेथीमध्ये थोडासा असा कडवटपणा असतो आणि छान असा एक तिची एक अशी चव आहे. त्यामुळे शंकरपाळ्यांमध्ये ती चव एकदम छान लागते आपल्याला. त्यानंतर बघा आपण आता हे जी कणिक आहे ना ती मळून घेऊयात. घट्ट कणिक आपल्याला मळायची आहे. तर सगळ्यात आधी मी इथे ताटामध्ये बघा मैदा घेतलेला आहे. मैदा घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अ, रवा. रवा घातल्यानंतर बघा मी याच्यावरती घातलेलं आहे जिरं. जिरं जे आहे ना थोडंसं हातावरती मी क्रश केलं आणि त्यानंतर मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. त्यानंतर बघा मी इथे घेतलेला आहे ओवा. ओवा सुद्धा आपल्याला छान असा हातावरती क्रश करून यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला ओवा घातल्यानंतर यामध्ये कस्तुरी मेथी सुद्धा आपल्याला हातावरती छान अशी चोळून घ्यायची तिला. तिची पावडर होते चोळून घेतल्यावरती ती मग यामध्ये आपल्याला घालायची आहे. आता बघा या खाऱ्या ज्या शंकरपाळ्या आहेत, त्या तुम्ही इतर वेळेस सुद्धा करू शकता. म्हणजे तुम्हाला जर थोडंसं स्नॅक्स खायची संध्याकाळी काही सवय असेल, तर तुम्ही अशा खाऱ्या शंकरपाळ्या करून ठेवू शकता. जवळ-जवळ 15 ते 20 दिवस ह्या चांगल्या टिकतात. त्यानंतर बघा मी इथे हळद घेतलेली आहे. हळदसुद्धा यामध्ये मी घातलेली आहे. काळी मिरी पावडर घातलेली आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ यामध्ये मी घातलेलं आहे. मीठ थोडंसं तुम्ही जास्त घाला यामध्ये. सॉल्टी ज्या शंकरपाळ्या आहेत त्या खूप छान लागतात. तूप जे आहे आपल्याला गरम करून यामध्ये मोहन करून याचं घालायचं आहे. तर बघा मी ते इथं तूप गरम केलं आणि ह्याचं मोहन करून यावरती घातलेलं आहे. आता जे आहे कणिक मळायच्या आधी आपल्याला जे तूप आहे ना, ते सगळं पिठाला आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे. याने काय होईल तर ज्या आपल्या शंकरपाळ्या आहेत त्या खुसखुशीत होतील. तर यासाठी बघा मी इथे आधी तूप चोळून घेणार आहे. पिठाला तूप आपल्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला थोडं-थोडं पाणी घालून घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे. आपल्याकडे नाही का सणाला नेहमीच आपल्याकडे गोड शंकरपाळ्या करण्याची पद्धत आहे. तर आपण अशा खाऱ्या शंकरपाळ्या सुद्धा कधीतरी करून बघायला काही हरकत नाही. छान पण होतात, त्यानंतर संपतात पण लवकर. आणि बघा इथे बघा मी पिठाला जेव्हा तूप चोळून घेतलेलं आहे ना, त्यावेळेस असा पिठाचा गोळा झाला पाहिजे. म्हणजे काय समजतं आपल्याला, की पिठाला तूप जे आहे ते चांगलं चोळून झालेलं आहे. त्यानंतर बघा थोडं-थोडं पाणी ॲड करून आपल्याला पीठ घट्ट असं मळून घ्यायचं आहे. पाणी ॲड करताना हे थोडं-थोडंच ॲड करा. तुम्ही एकदम जास्त पाणी ॲड केलं तर पीठ पातळ होण्याची जास्त शक्यता असते. तर बघा इथे मी पीठ मळून झालेलं आहे माझं आता. इथे आपण याला 10 मिनिटं रेस्ट देऊयात आता. जास्त वेळ द्यायची नाही रेस्ट कारण मैदा हा पातळ होऊन जातो. पीठ जे आहे आपलं पातळ बनून जातं. जर तुम्ही अर्धा तास याला मळून तसंच ठेवून दिलं, तर जी कणिक आहे ती आपली पातळ होऊन जाते. तुम्ही याच्यावरती जरा ओलसर कापड ठेवलं तरी चालेल किंवा असं भांडं घेऊन ठेवलं तरी सुद्धा चालेल. बघा 10 मिनिटांनी मी इथे कणकेचा गोळा घेतलेला आहे. याची आपण आता गोल अशी पोळी लाटून घेऊयात. खूप पातळ अशी पण आपल्याला पोळी इथे लाटायची नाहीये. थोडीशी आपल्याला जाड असं ठेवायचं आहे, जेणेकरून ज्या शंकरपाळ्या आहेत ना, त्या खुसखुशीत होतात. तर बघा इथे मी किती जाडसर असं पोळी ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण हिला आकार देऊन घेऊयात. मी इथे साधाच आकार दिलेला आहे. चौकोनी काप करून मी ते घेतलेले आहेत. तुम्ही याचा शंकरपाळीचा आकार तुम्हाला आवडतो तसा देऊ शकता. तर बघा इथे मी काप करून घेत आहे.
त्यानंतर जे एक्स्ट्राचं आहे साईडचं ते मी काढून घेतलेलं आहे. तुम्ही सुद्धा असं करून चौकोनी काप करू शकता. शंकरपाळ्यांचे काप करून झाल्यावरती आपल्याला त्याला थोडंसं सुट्ट करून घ्यायचं आहे. तर सुट्ट करण्यासाठी एक ट्रिक आहे. तुम्ही आधीच पोळी लाटताना याला थोडंसं पीठ जास्त लावलं तर या पटकन सुटतात. त्यानंतर बघा इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. आता आपल्याला ज्या शंकरपाळ्या थोड्याशा तळून बघायच्या आहेत. शंकरपाळ्या तेलामध्ये टाकताना आपल्याला गॅस जो आहे तो मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला गॅस हा मीडियम करायचा आहे. जेणेकरून या शंकरपाळ्या ज्या आहेत ह्या खुसखुशीत तळून होतील. अशा प्रकारे जर आपण शंकरपाळ्या तळल्या तर त्या खुसखुशीत होतात. आपल्याला छान अशा सोनेरी रंग चढेपर्यंत या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत. तर मी ते शंकरपाळ्या तळत आहे. आपल्याला तळताना जास्त वेळा त्या हलवायच्या सुद्धा नाहीयेत. एकदा किंवा दोनदा आपल्याला त्या हलवायच्या आहेत. 2 ते 3 मिनिटात या शंकरपाळ्या चांगल्या सोनेरी रंग अशा चढतो ह्याच्यावरती आणि त्या तळून होतात. तर बघा इथे माझ्या शंकरपाळ्या ज्या आहेत ना त्या तळून झालेल्या आहेत. तर आपण त्या आता काढून घेऊयात. अशा जाळीचा वापर करून त्यात तुम्ही शंकरपाळ्या काढू शकतात. याच्यातून तेलही लवकर गळते. या प्रकारे जर तुम्ही शंकरपाळ्या केल्या ना तर त्या जास्त तेलही पीत नाहीत. तर आपल्या ज्या शंकरपाळ्या आहेत त्या खुसखुशीत आता तळून झालेल्या आहेत. तर बाकीच्या सुद्धा शंकरपाळ्या आता आपण तळून घेऊयात. छान अशा आपल्या शंकरपाळ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत. याला आपण आता थंड करून घेऊयात. थंड झाल्यानंतर या शंकरपाळ्या अजूनच जास्त कुरकुरीत लागतात. तर एक तोडून मी तुम्हाला दाखवते. छान अशा आतून सुद्धा ही कुरकुरीत झालेली आहे. तर एक 10 ते 12 दिवस या शंकरपाळ्या चांगल्या टिकतात. तुम्ही सुद्धा नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला कशी वाटली ते सांगा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.